स्वराज्य न्यूज चॅनल। मी हिमायतनगर तालुका प्रतिनिधी शेख मुजमिल। ज्याप्रमाणे नगरपंचायतीच्या निवडणूक, नगरपालिकेचे व ग्रामपंचायतीचे निवडणूक होतात, त्याचप्रमाणे आपल्या इथे सोसायटीचे निवडणूकसुद्धा खूप प्रमाणे समोर येत आहेत। त्यामुळे आता या हिमायतनगर तालुक्यामध्ये सोसायटीच्या निवडणुका समोर आलेल्या कारणाने आपण आज मुधोळकरांना यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तसेच सोसायटीचा पॅनल त्यांनी उभा केलेला आहे, त्याबद्दल त्यांची माहिती जाणून घेऊ की त्यांनी कशा प्रकारे हे पॅनल उभा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची काय कारणे होती। आज आमच्या सोसायटीचा सगळ्या उमेदवाराला आज निशाण्या मिळालेल्या आहेत। गेल्या 13 तारखेपासून 13 डिसेंबरपासून हा सोसायटीचा निवडणुकीचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि 29 तारखेला या सोसायटीसाठी मतदान होणार आहे। सोसायटी मोठी आहे, जवळपास 6 गावाचा, हिमायतनगर सोडून 6 गावाचा याच्यात समावेश आहे। त्यात डोलारी आहे, सेल्लोडा आहे, टेंबी आहे, वडगाव आहे, पारडी आहे, एकघरी आहे, अशा या विविध गावांचा समावेश असल्यामुळे याची सभासद संख्या जवळपास 2200च्या जवळपास आहे। पण सरकारच्या नव्या नियमानुसार बिगर कर्जदार सभासद कमी केल्यामुळे जवळपास 1100 सभासद या संस्थेमध्ये मतदानास पात्र आहेत। त्यात मयत जर धरले तर हा आकडा 1000च्या आतच येईल। या संस्थेची स्थापना 1957 साली झाली आणि 1957 पासून या संस्थेला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी अनेक इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी प्रयत्न केले। आज संस्थेकडे जवळपास 10 कोटीची मालमत्ता आहे। त्यात 4 एकर जमीन मिलच्या परिसरातली, त्याचबरोबर स्वतःचे गोदाम, 2 शटरचे दुकाने, असे जवळपास मार्केट रेटप्रमाणे या संस्थेची प्रॉपर्टीची किंमत ही 10 कोटीच्या जवळपास होईल। आणि कोणतेही कर्ज वाटप नसल्यामुळे बँकेच्या धोरणामुळे या सभासदाला या 4 वर्षामध्ये कोणतेही कर्ज मिळालेलं नाही। आणि प्रशासकीय काळ जर सोडला 2011 पासूनचा, तर या संस्थेमध्ये जवळपास 24 वर्ष या संस्थेच्या संचालक मंडळात मी किंवा माझ्या कुटुंबातील मंडळी संलग्नित होती। या संस्थेमध्ये अनेक व्यवहार होते। त्यावेळी स्वस्त धान्य दुकान होतं, कापड दुकान होतं, सामील होती आणि खताचा सुद्धा व्यवहार होता। पण घाट्यात येणारे व्यवहार कालांतराने बंद करावे लागले आणि एकच सामील या संस्थेच्या वतीनं चालवण्यात येते। आणि संस्थे तिथं पुढे चालून सर्व सभासदाच्या विचारानं एखादं कॉम्प्लेक्स काढता येईल। गोदाम भाड्यानं दिलेलं आहे, गोदाम भाड्याचं उत्पन्न आहे, ते 2 शटरची दुकानं दिलेली आहेत, त्याचं उत्पन्न आहे। आणि एवढी प्रॉपर्टी असतानासुद्धा संस्थेवर चांगले माणसं यावे, ही प्रॉपर्टी जतन करणारी, हिचा ऊर्जितावस्था आणणारी माणसं यावी म्हणून आम्ही आमचं पॅनल उभा केलेलं आहे। माझा 24 वर्षाचा अनुभव या संस्थेत मी कारणी लावणार आहे। आणि ही आम्ही संचालक मंडळ उभा केलं, ही निरपेक्ष भावनेनं काम करणारं सचोटीचं इमानदार संचालक मंडळ आहे। आम्ही या संचालक मंडळामध्ये काही जुने आणि काही नवोदित असं म्हणून 13 लोक उभा केले आहेत। यात कदम दत्तराव रामराव हे डोलारी येथील याच्यापूर्वीचे संचालक होते। ढोले उत्तम माणिकराव हे यापूर्वी या संस्थेमध्ये संचालक होते। ताडेवाळ विठ्ठलरामजी हे या पूर्वी गेल्या संचालक मंडळात होते। तुत्तेवार संदीप दत्तराव यांना नवीन संधी आम्ही दिली आहे। तरुण पोरगा आहे आणि याच्यानंतर ही संस्था सांभाळण्यासाठी म्हणून एक अनुभव यावून आम्ही काही तरुण मंडळी दिलेली आहेत। तुत्तेवार संदीप दत्तात्रय, देशपांडे उदय प्रभाकर हाही या संस्थेमध्ये मार्केट कमिटीमध्ये आज शासन नियुक्त संचालक आहे, पण या संस्थेमध्ये तो आज आमच्यासोबत उभा आहे। भोयर साहेबराव शामराव हा तरुण पोरगा सेल्लोड्यामधून उभा केला आहे। अवघे सेल्लोड्यामध्ये 27-28 मतदान असेल, पण आम्ही सुद्धा तिथं प्रतिनिधित्व दिलेले आहे। शिंदे प्रवीण प्रकाशराव हे आमचे माजी चेअरमन आणि माझे जवळचे जिवलग मित्र विजयकुमार शिंदेचे पुतणे आहेत आणि त्यांनाही सुद्धा याच्यामध्ये आम्ही उभा केलेला आहे संस्थेमध्ये। शेख कादर, जवळपास मुस्लिम वोटरची संख्या 100च्या वर आहे आणि एक मुस्लिम कॅन्डिडेटला प्रतिनिधित्व म्हणून आम्ही शेख कादर हा इमानदार व्यापारी वृत्तीचा माणूस
इमानदार माणूस, चांगला माणूस, लोकांमध्ये मिसळणारा माणूस आम्ही म्हणून त्यांना उभं केलेलं आहे. त्याचबरोबर चौरे शांताबाई केशव या आमच्या मार्केट कमिटीचे माजी संचालक रामचंद्र उर्फ बाळू चौरे यांच्या मातोश्री आहेत आणि बाळू चौरेच्या अनुभवाचा फायदासुद्धा या संस्थेमध्ये त्यांना मिळाला आहे. त्याच्यानंतर आहे मुधोळकर पुष्पाताई प्रभाकर, ही माझी पत्नी आहे. त्याच्यापूर्वी 11 वर्षे ही या संस्थेमध्ये संचालक होती आणि पुन्हासुद्धा